विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर JP नाईक यांच्या जीवनातून बोध घ्यावा. प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे. चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअर घडवण्याचं आवाहन. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अष्टपैलू होणं गरजेचं असून सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर JP नाईक यांच्या जीवनातून बोध घेणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे यांनी केलं. ते चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं आयोजित शिक्षक दिन आणि नवागतांचे स्वागत कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर SD गोरल होते. प्राध्यापक डॉक्टर घोरपडे यांनी आपल्या भाषणात सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बुद्धिमत्तेचे आणि त्यांचे उपराष्ट्रपती, विद्यापीठ अनुदान आयोगाचे चेअरमन आणि घटना समितीचे सदस्यपदी केलेल्या कार्याचं महत्त्व स्पष्ट केलं. तसंच डॉक्टर JP नाईक यांनीही विविध विषयांचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला, हे विद्यार्थ्यांनी जाणून घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर SD गोरल यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होऊन आपलं उज्ज्वल करिअर घडवावं असं आवाहन केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर SN पाटील यांनी केलं आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कसं विविधांगी कार्य करता येतं यावर मार्गदर्शन केलं. सूत्रसंचालन प्राध्यापक सौ सरोजिनी दिवेकर यांनी केलं, तर आभार डॉक्टर शाहू गावडे यांनी मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक RS पाटील, डॉक्टर NK पाटील, डॉक्टर SS सावंत, डॉक्टर TA कांबळे, प्राध्यापक VK गावडे, डॉक्टर GY कांबळे, डॉक्टर RK तेलगोटे, डॉक्टर RA कमलाकर सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.